यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जब मेरु सी अचलता चंद्री वसेल अमृत तब वरतेल श्री कृष्ण कथा तीही लोकी। अवतरला असे कैवल्य कंदू म्हणोनी त्रिभुवना झाला आनंदू हे सांगतसे मुनी नारंदू भगता भागवतांसी। मागच्या ज्ञानसूत्रामध्ये आपण पाहिलं कवींनी श्रीकृष्ण कथा कशी नित्य आणि नूतन आहे आणि त्यासाठी त्यांनी उपमा दिली की कशी ही श्रीकृष्ण कथा नित्य आहे। कवी त्यामध्ये म्हणतात जव मेरुसी अचलता चंद्री वसेल अमृत। मेरू पर्वताला जशी अचलता आहे तो चालत नाही, इथल्या तिथे असा धावत नाही, जागा बदलत नाही। जोपर्यंत मेरू पर्वत अचल आहे तोपर्यंत श्रीकृष्ण कथा ही अचल या तिन्ही लोकांमध्ये राहणार, किंवा जोपर्यंत चंद्रामध्ये अमृत आहे तोपर्यंत हे श्रीकृष्ण कथा तिन्ही लोकांमध्ये वर्तणार। अवतरला असे कैवल्य कंदू, श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार धारण केला त्यामुळे कसा आनंद झालेला आहे जनमानसाला ते इथे आपल्याला सांगत आहेत की अवतरला असे कैवल्य कंदू। कैवल्याचे कंद, कंद कशाला म्हणतो आपण, जसा केळीचा कंद असतो त्याप्रमाणे हे श्रीकृष्ण भगवंत कशाचे कंद आहेत, कैवल्याचे कंद आहेत। तर हे कैवल्य कंद इथे अवतरलेले आहेत म्हणून त्रिभुवना झाला आनंद, आणि म्हणून त्रिभुवनाला आनंद झालेला आहे। हे सांगतसे मुनी नारदू, हे कोण कोणाला सांगत आहे, हे मुनी नारद हे सांगत आहेत भगता भागवतांसी। जे भक्त आहेत, जे भागवत आहेत त्यांना हे मुनी नारद इथे हे शुभ संदेश देत आहेत की श्रीकृष्ण महाराज अवतरलेले आहेत। सूरवनिता मनोहरा सकळे गंधर्व किन्नर
मिळोनी गाता ती श्री चक्रधरा राणी आते. सुर वनिता मनोहरा. सुर म्हणजे देवता, त्यांच्या वनिता म्हणजे त्यांच्या पत्न्या हे श्रीकृष्ण भगवंतांचं गायन करत आहेत. मनोहरा सगळे गंधर्व किन्नर हे सर्व मिळून, गंधर्व किन्नर असुर वनिता हे सर्व मिळून गाताती श्री चक्रधरा राणे आते. श्रीकृष्ण भगवंतांचं इथे ते गुणानुमोदन करत आहेत गीताच्या माध्यमातून. आनंदे मुदिता गोपांगणा ओवी गाती यादवांचा राणा. तो ध्वनी ऐकोनी दिगंगणा होत मंगळ रूपा. आनंदे मुदिता गोपांगणा. आनंदाने मुदित झालेल्या आहेत गोपांगणा, आनंद झालेला आहे त्यांना. आणि त्यामुळे ओवी गाती यादवांचा राणा. ओवीच्या माध्यमातून यादवांचा राणा म्हणजे यादवांचे जे राजे श्रीकृष्ण भगवंत आहेत त्यांचं ते आनंदामध्ये गुणगान करत आहेत. तो ध्वनी ऐकोणी दिगंगणा होत मंगल रूपा. हे जे श्रीकृष्ण भगवंताचं स्तवन चालू आहे गीत गायनाच्या माध्यमातून, हा ध्वनी दिगांगणा म्हणजे या आठही दिशेला, दाही दिशेला हा ध्वनी गेलेला आहे श्रीकृष्ण महाराजाच्या स्तुतिस्तवनाचा. आणि त्यामुळे त्या दिशा ज्या आहेत होत मंगळ रूपा, मंगळ रूपा त्या दिशा झालेल्या आहेत. आपल्या पूजावसरामध्ये पण आलेला आहे की स्वामी सर्व दिशांचं अवलोकन करायचे विहरणाला निघतात त्यावेळेस, आणि ज्या अमंगळ रूपा दिशा होत्या त्या मंगळ रूपा करीती, असं पूजावसरामध्ये आलेलं आहे सूत्रपाठामध्ये. तर तसं इथे आपल्याला कवी म्हणतात की ज्या गोपांगणा आहेत त्यांनी जे ईश्वराची स्तुती केलेली आहे त्या स्तुतीच्या गुणगानामुळे ह्या सर्व दिशा मंगळ रूपा झालेल्या आहेत. भोगावतीचा तिरी विना वाद्ये घेऊनी करी. वेधे गाता ती राव मुरारी नाग कन्या. भोगावतीचा तिरी. भोगावती नावाची नदी आहे पाताळामध्ये. तिथे विना वाद्य, जे सरस्वतीच्या हातामध्ये वाद्य असते त्याला विणा बोलतात. विण्यामध्ये पण बरेच प्रकार असतात. ज्याप्रमाणे फरस विणा असतो, नागविणा, ब्रह्मविणा, रुद्रविणा वगैरे वेगवेगळे प्रकार असतात. तर इथे कवी म्हणतात की भोगावतीच्या तीरावर विणा वाद्य हातामध्ये घेऊन श्रीकृष्ण भगवंतांच्या ठिकाणी वेधलेले आहेत कोण? नागकन्या. तिथे विणा वाद्य घेऊन नागकन्या बसलेल्या आहेत आणि श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी वेधलेले आहेत. आणि वेधल्यामुळे ते त्या विणा वाद्य वाजवून, त्या विणा वाद्याला वाजवून श्रीकृष्ण महाराजांचं गीत गायन करत आहेत. वेधे गाताती राव मुरारी. श्रीकृष्ण भगवंत हे प्रत्येक लीळेमधून जणू काही नवीन नाम धारण करतात. अशा अशा अलौकिक लीळा श्रीकृष्ण भगवंत करतात. जसं श्रीकृष्ण भगवंत ज्या गोकुळामध्ये राहायचे त्या गोकुळावर अनिष्ट आलं. इंद्राने प्रकोप केला, मुसळधार पाऊस चालू झाला. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी ते संकष्ट कसं निवारण केलं? गोवर्धन पर्वत करंगोळीवर उचलला आणि सर्वांना सुरक्षित ठेवलं, सुरक्षित ठिकाणी नेलं. गायी, वासरं, माणसं, मुलं, बाया सर्व. आणि ती लीळा झाली आणि श्रीकृष्ण भगवंताचं नाव काय पडलं? गिरीधारी. गिरी म्हणजे पर्वत, ज्यांनी करावर धारण केला म्हणून गिरीधारी. श्रीकृष्ण भगवंत मुरली फार छान वाजवायचे.
गोकुळातील सर्व जनमानसाचं मन वेधून घ्यायचे. माणसाचं तर मन वेधून घ्यायचेच, परंतु पशु पक्षी यांचंही मन वेधून घ्यायचे. अशी सुंदर मुरली वाजवायची. मुरली धारण केली म्हणून मुरलीधर नाव पडलं. मुरा असुराचे आरी म्हणजे शत्रू म्हणून मुरारी नाव पडलं. या ओळीमध्ये कवी काय नाव घेतात? वेधे गाताती राव मुरारी. तर मुरारी हे नामना कधी पडली? मुरा असुराचे हे आरी आहेत श्रीकृष्ण भगवंत, आणि म्हणून मुरारी नाव असं पडलेलं आहे. तर अशा त्या मुरारीला नागकन्या गायन करत आहेत भोगावतीच्या तीरावर बसून. ऐसे लोकत्रये पावन परम मंगल निधान मोक्षेक साधन आनंद रूप. ऐसे लोकत्रय पावन, तिन्ही लोक ज्यांनी पावन केलेले आहेत, ज्यांच्या अवतरणामुळे ते पावन झालेले आहेत. परम मंगळ निधान, परम मंगळाचं निधान आहेत ते. मोक्षेक साधन आनंद रूप, मोक्षाचं एकच साधन आहे. मोक्षेक साधन, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त एक साधन आहे. आणि ते साधन कसं आहे? आनंद रूप. तुम्ही जर ईश्वरामध्ये तल्लीन झालेला आहात तर तुम्ही आनंदच घेत आहात. आणि म्हणून म्हणतात मोक्षेक साधन आनंद रूप. जसं आपण साधनेकडे बघू, जशी आपली दृष्टी असेल तसंच ते साधन आपल्याला वाटणार आहे. जर आपण श्रीकृष्ण महाराजांचं किंवा इतर ईश्वरावतारांच्या स्मरणामध्ये आपला वेळ घातला, त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये आपण जर आनंद घेत राहिलो, तर मग हे ईश्वराचं साधन आपल्यासाठी अवघड असेल का, दुःखी असेल का, कष्टदायक होईल का? नाही होणार. तर हे आपल्यावर अवलंबून आहे की ते साधन आपण कसं आचरतो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी भावच नाही आणि देवाला म्हणतोय आपण देवा मला पाव, ते देव पावणार आहे का? आणि मग देव पावणार नाही तर मग आपल्याला मग दुःख होईल की माझं देव ऐकत नाही, माझ्या मनोकामना पूर्ण होत नाही. आपल्या मांडवा पंथामध्ये पण काय स्थिती आहे? जिथे मनोकामना पूर्ण होतात तेच संस्था मोठी आहे, बरोबर ना? नवस जिथे पूर्ण होतात तिथे लोक धावा घेतात, तिथेच धावा असते लोकांची. जे स्थान नमस केल्यानंतर अदृष्टपर योग्यता आपल्याला लाभते, जे स्थान नमस केल्यानंतर आपण ईश्वराकडे अग्रेसर होत असतो, ते स्थान आपल्याला नमस करावेसे वाटत नाहीत. तेवढे नवस पूर्ण होतात तर मग जे काही संस्थान असतील, मग आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये कोणतं आहे? मनसर नवशिक संस्थान म्हणलं तर मनसर. आणि माणभाव पंथाचं जर म्हणलं एकंदरीत तर मग जालना जिल्ह्यामध्ये जाळीचा देव आहे, बरोबर की नाही? सर्व माणभाव पंथातील म्हणा किंवा अन्य संप्रदायातील म्हणा, बरेच लोक तिथं येत असतात. कारण काय? नवस जाप्य पूर्ण होतात. जशी यात्रा जाळीच्या देवाला भरत असते, तशी यात्रा माणभाव पंथामध्ये इतरत्रही खूप मोठे मोठे संस्थान आहेत. कुठेतरी यात्रा भरते का तेवढी मोठी? नाही भरत. डोमेग्राम हे एक असं महास्थान आहे जिथे गेल्यानंतर आपण लीळा चरित्रामध्येच हरवून गेलो की काय. एवढ्या छान तिथे लीळा आठवतात, एवढे सुंदर सुंदर स्थानं आहेत. प्रत्येक स्थानावर नवीन नवीन लीळा, त्याचं स्मरण करणे आणि असं वाटतं की खरंच आपण लीळा चरित्राच्या वातावरणामध्ये किंवा स्वामींच्या सन्निधानामध्ये आपण गेलेलो आहोत की काय, असा भास होते. ज्यांनी त्या गोष्टी अनुभवल्या त्यांना, असं कोणालाही तसा भास होत नाही. तर मग
तिथे गेल्यानंतर अदृष्टपर योग्यता लागते, कारण डोमेग्रामचा जो राजमढा आहे, त्या राजमढातील जो ओटा आहे, ज्यावर स्वामी निद्रा करायचे, पहुड करायचे, ते ओटा, ते महास्थान आपल्यासाठी प्रसादवत आहे. आपण ते स्थान नमस केलं किंवा आपण तिथला विशेष जरी नमस केला, आता राजमठाच्या ओट्यातला विशेष तर काय कोणाकडे भेटत नाही, परंतु ज्यांच्याकडे तो विशेष असेल त्यांनी जर तो विशेष नमस केला तर वस्त्र प्रसाद नमस केल्याची योग्यता लागते. एवढं त्या महास्थानाचं महत्व आहे. स्थान नमस करायला जरी आपण तिथे गेलो तरी तेवढी योग्यता लागते, किंबहुना जास्त योग्यता लागते, कारण राजमठासह आपण इतरही स्थान नमस करतो तिथे गेल्यानंतर. तशीच छिन्नस्थळी आहे, छिन्नपापी गुंफेकडे. छिन्नस्थळीच्या तेथे पण स्वामींचा विशेष मनोधर्म होता, म्हणून आसन छिन्नस्थळीला प्रसादवत म्हटलेला आहे की ती आसन छिन्नस्थळी नमस केल्यानंतर अधिक योग्यता आहे. मग तिथे यात्रा भरते का? ती विशाल यात्रा भरलेली आहे, एकदम मोठी. छिन्नस्थळीकडे म्हणा किंवा राजमठामध्ये म्हणा, कधी भरते का यात्रा? नाही. कारण काय? कारण पक्षकार सांगतात आपल्या ब्रह्मविद्येमध्ये, अदृष्ट फळा लागोनी कहणीची विशेष उद्यमू न करी. अदृष्ट फळ म्हणजे काय? ईश्वर प्राप्ती. जे आपल्याला दिसत नाही फळ, त्याला अदृष्ट फळ म्हणतात. दृष्टीशी गोचर नव्हे ते अदृष्ट. तर अदृष्टपर जे फळ आहे, जे कैवल्य पद आहे, त्या पदासाठी कहणीची म्हणजे कोणीच विशेष उद्यमू न करी. विशेष असा उद्यम, विशेष असं काम, विशेष असे कष्ट कोणीही घेत नाहीत. सर्वजण लौकिक सुखाकडे, भौतिक संसाधन प्राप्त होण्यासाठी सर्वजण धडपड करतात की नाही? मग अशा या जगतामध्ये अदृष्टासाठी झटणारा, दुःख करणारा, स्वामींच्या सांगितलेल्या वचनाचं पालन करणारा व्यक्ती क्वचितच असतो. हे दोन स्थान आहेत प्रसादवत. या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यामध्ये पण अजून काही प्रसादवत स्थान आहेत. एकंदरीत मांडवा पंथामध्ये 5 स्थान प्रसादवत मानल्या जातात. त्यापैकी 2 डोमेग्राम येथे आहेत आणि 3 जे आहेत ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. दाभेरीला जात असताना, रुद्धपूरवरून दाभेरीला जात असताना पिवळतळवली नावाचं स्थान लागते. त्याच रस्त्यालगत गुढ्याचे स्थान लागतात. तर पिवळतळवलीचं जे स्थान आहे, दोही देवा भेटी, श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, या दोही देवांची भेट तिथे झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये तिथं तळ होतं, त्या तळ्याच्या पाळूवरच ते स्थान आहे. परंतु आता जर पाहायला गेलं तर तळ वगैरे तिथं काही नाही. तर त्या पिवळतळवलीच्या तिथे दोही देवाची भेट झालेली आहे. आणि चरित्रामध्ये आलेला आहे, ज्यावेळेस घोडाचुकीच्या शिष्याने हिंसा केली, गाव जाळला, त्यावेळेस स्वामींनी त्यांचा सांगात सोडला आणि अहोरात्र प्रवास करत श्री गुरुजींच्या भेटीला आले, म्हणजे श्री प्रभू महाराजांच्या भेटीला आले. आणि त्यांची भेट कुठे झाली? पिवळतळूच्या तिथे भेट झालेली आहे असं म्हणतात. हा आचार कुणासाठी सांगितला? आता याच्यामध्ये आचार काय आहे बरं? कोणतीही हिंसक घटना घडली, काही घटना ज्या घडायला नाही पाहिजे, काही आपल्या सोबतच्या लोकांकडून काही अपघात झाला, आपल्याकडून काही अपघात झाला, आपल्याकडून काही थोर दोष घडला गेला, काही मोठा अपराध आपल्याकडून झालेला आहे, तर सर्वप्रथम सर्व कामं सोडून गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुकडे जाऊन प्रायश्चित्त केलं पाहिजे. हा आदर्श आपल्याला स्वामींनी तिथे दाखवलेला आहे. स्वामींना काय गरज होती श्री गुरु महाराजांची भेट घेण्याची? तिकडं त्या घोडाचोरीच्या शिष्यानं गाव जाळलं तर काही गरज नव्हती. तरी पण हे आपल्यासाठी आदर्श दाखवलेले आहेत. म्हणून असं काही घडलं
जसं आपण एखाद्या प्रवासातून आलो, काही कुठे अपघात झालेला पाहिला आपण, काही व्यक्ती तिथे मेल्या होत्या आणि तिथं आपल्याला थोडंसं थांबावं लागलं ट्रॅफिक जाममुळे. आता एकदम हिंसक वातावरण होतं, तामस वातावरण. मग तिथून आल्यानंतर आपण घरी आल्यावर आपण आपल्या घरचा प्रसाद नमस केला पाहिजे. घरी नसेल, जवळपास कोणी आपले उपदेशी वासनिक असतील, त्यांच्याकडे काही प्रसाद असतील, त्यांना म्हणावं की बाबा असं असं घडलं, असं आमच्याकडून, आम्ही त्या नपाळत्यामध्ये बराच काळ होतो, असा असा अपघात घडला होता, तर आपणाला तुमच्या येथील प्रसाद वंदन करायचं आहे. किंवा मग जवळपास कोणी वास्तविक नसतील, एखादा आश्रम बघा, एखादं मंदिर बघा, तिथे देवपूजा असते, तर प्रसाद नमस आपण केला पाहिजे. किंवा मग आपल्या घरी जर चांगले विशेष असतील, जे आता मी सांगितलं, पिवळ तुळवली, क्षेत्र खाजा आहे, किंवा आपल्या घरीच प्रसाद असेल, तर ते घरचे प्रसाद वंदन आपण करायचे. तर आपण आपल्या घरीच प्रसाद वंदनही करू शकतो, आपल्या घरी असेल तर. तर पिवळ तुळवलीचं स्थान आहे मोठं, क्षत्रखाजाचं स्थान आहे, गुढ्याचं स्थान आहे. गुढ्याची विशेषता तर अशी की ज्या वेळेस श्री गोविंद प्रभू महाराज रुद्धपूरवरून दाभेरीला जायचे, त्या वेळेस त्या गुढ्यापाशी आलं की थांबायचे, त्या गुढ्याला श्री चरण कमळाने स्पर्श करायचे. एवढा विशेष मनोधर्म श्री प्रभू महाराजांचा त्या गुढ्यापाशी होता, आणि म्हणून तो गुढाही आपल्यासाठी प्रसाद होत आहे. तर मग आता सांगा, या पिवळ तुळवली पाशी किंवा क्षेत्र खाजापाशी किंवा गुढ्यापाशी कुठेच यात्रा भरत नाहीत, काय लोक तिथं जास्त जात नाहीत. आता तरी मंदिर झालं थोडस व्यवस्थित, पूर्वी तर नुसती धूळ होती त्या स्थानावर, होती की नाही? वाहनं गेले इकडून तिकडून, पूर्ण धूळ असायची स्थानावर. म्हणजे आपण वासनिक मंडळी पण जिथे आपल्याला दृष्टपर गोष्टी भेटतात तिथंच धावा घेतो, आपण तिथंच पैसा लावतो, तिथेच आपण काही वस्तू देतो. पण जे महत्वाचे, अतिमहत्वाचे संस्थान आहेत, स्थानं आहेत, तिथे मात्र आपण कानाडोळा करतो. पण वास्तविक पाहता योग्यता तिथे जास्त आहे. जे प्रसादवत स्थान आहेत किंवा अति महत्वाच्या लीळा घडलेले स्थान आहेत, ते संस्थान आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. विशेष प्रसन्नता रूप मनोधर्म त्या स्थानाच्या ठिकाणी भगवंताचा होता, आणि त्या विशेष मनोधर्माचा लाभ आपल्याला नक्कीच होणार असतो. परंतु तो लाभ न घेता आपण आपल्या संसाराच्या नवसाच्या गोष्टी जिथं पूर्ण होतील अशा नवसिक स्थानापाशी धावा घेत असतो, आणि अदृष्टपर फळ जे संस्थान आपल्याला देतील, योग्यता देतील अदृष्टपर, तिथे आपण जात नाही. ही आपली शोकांतिका आहे, दुःखाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी आपण सुधरवल्या पाहिजे. आपला ओढा निर्हेतुक भक्तीकडे गेला पाहिजे, आणि परमेश्वराची जे प्रसादोत संस्थान आहेत मोठे मोठे, जिथे चांगल्या लीळा घडलेले अशा काही स्थान असतात, जसं आपलं भोगरामचं स्थान आहे, तर असे स्थान आपण नमस केले पाहिजे, वारंवार गेलो पाहिजे, आणि तिथल्या लीळेमध्ये तल्लीन झालो पाहिजे. काही काळ डोळे मिटून तिथे बसलो पाहिजे, तिथल्या शांततेचा अनुभव घेतला पाहिजे, आध्यात्मिक शांती त्याची अनुभूती घेतली पाहिजे, आणि ती आध्यात्मिक शांती आपण आपल्या घरी घेऊन आलो पाहिजे. आपला संसार आपल्याला मंदिरात न्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर आपल्या संसाराला ज्या गोष्टी आपल्याला लागतात आपण ते मागणी करत बसतो देवापाशी. तर डायरेक्टली नाही, परंतु इनडायरेक्टली काय होईना, आपण आपला संसार घरी न ठेवता मंदिरात घेऊन येतो आणि देवाकडे मागण्या करत बसतो. वास्तविक पाहता मंदिरातली शांती आपण घेऊन गेलो पाहिजे घरी, ते आपण घेऊन जात नाही. तर अशा नागकन्या ज्या आहेत, तिथे भोगावतीच्या तीरावर बसलेले आहेत, विना वाद्य घेऊन श्रीकृष्ण मुरारीला गात आहेत. श्रीकृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकत्रय पावन करणारं आहे, परम मंगळाचं निधान आहे, आणि हेच श्रीकृष्ण चरित्र, हीच हरिकथा मोक्षासाठी एकमेव साधन आहे, आणि ते साधन आपल्यासाठी देवानं दिलेलं आहे. असं आनंद रूप आहे जर आनंद घेतला तर. किंवा मग आनंद रूप परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर आनंद रूप आहेत. आनंद कशाला म्हणावं, सुख कशाला म्हणावं, यामध्ये पण भेद असतात. आनंद म्हणजे जिथे परिपूर्ण सुख आहे, निरातिशय सुख, त्याला आनंद बोलावं, ज्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही. आणि आनंद हा फक्त ईश्वर पदामध्येच आहे.
कैवल्य पदामध्येच आनंद आहे, देवता पदामध्ये आनंद नाही. एखाद्या जीवाने इथे तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली देवतेसाठी, देवता प्रसन्न झाली, देवतेने म्हटलं माझं फळ मी तुला देणार. मग कालांतराने हा व्यक्ती मेला, पर्यायवशे त्याला ज्यावेळेस त्या देवतेची प्राप्ती झाली, समजा इंद्राची प्राप्ती झाली त्या जीवाला, तर त्या इंद्राच्या प्राप्तीला गेल्यानंतर तिथं पूर्ण सुख नाही, आनंद तिथे नाही. तिथे सुख आहे ज्यामध्ये दुःखही मिश्रित आहे. ज्याप्रमाणे रावणाने कब्जा केला होता कशावर, स्वर्गावर केला होता की नाही, त्यावेळेस इंद्राला पळून जावं लागलं, दुःख झालं. मग त्या इंद्राच्या शरीरामध्ये जे घनघोर तपश्चर्या केलेले जीव आहेत, त्या जीवाची प्राप्ती त्या इंद्राच्या त्या मूर्तीमध्येच होणार ना. मग त्या इंद्राच्या त्या शरीरामध्ये हा जीवही तिथेच पावन झालेला आहे, तिथे सुखफळ घेत आहे. तर इंद्राला जर दुःख झालं तर मग त्या जीवाला दुःख नाही होणार का, होणार. इंद्राला किती दुःख झालं असेल की माझं एवढं मोठं इंद्रपद, स्वर्गपद गेलं. जालंधरही तसाच होता, जालंधर पण भयंकर युद्ध करणार होता. म्हणजे कोणताही असुर असो त्रेतायुगामध्ये लगेच जायचा आणि इंद्राला धमकी द्यायचा, इंद्र घाबरून पळायचा. मग आता तुम्ही सांगा, तिथे जे जीव पावन झालेले आहेत त्यांना पूर्ण सुख आहे का? किती धाकधुकीचं जीवन आहे, भयभीत वातावरण आहे. कोण राक्षस कधी येईल आणि कधी पळवून लावेल काही माहिती नाही. मग कशाचं सुख आलं देवतेच्या पदामध्ये? असुर आले की पळून जावं लागायचं. आता यापेक्षा दैन्य काय? इंद्र आहे पण पळून जात आहे. तर असं दैन्य त्या जीवाच्या ठिकाणी पण येते, जो जीव त्या इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन झालेला आहे. मग कसला आलं देवता पदामध्ये सुख? काही सुख नाही, आनंद तर मुळीच नाही. परंतु हा जीव तिथे जाऊन घाबरत बसतो, मला कोणी येईल का, पळवून लावेल का, माझं पद घेईल का. आणि इंद्राचं पद प्राप्त करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, खूप कष्ट. द्वापारयुगीचा धर्म आहे तो. द्वापार युगामध्ये याग हा धर्म सांगितलेला आहे. याग, याग म्हणजे यज्ञ. 100 यज्ञ केले व्यवस्थित तर कुठे इंद्राची प्राप्ती होते. आणि एवढे 100 यज्ञ करण्यासाठी खर्च काय कमी येतो का? भयंकर खर्च येतो, खूप पैसा लागतो त्यासाठी. आणि एवढं खर्च करून तिथे इंद्रपद मिळते 10,000 वर्षाचं. आणि 10,000 वर्षाचं पद मिळून त्यामध्ये अशी भीती असते असुरांची, किंवा एखादा मोठा बलशाली राजा येईल, तो मला हाकलून देईल का, अशा भीती असतात. जे सुख मुखे परीक्षिती, ऐकता सप्तरात्री मुक्ती, जेथ आत्मा राम रमती निरंतर. जे सुख मुखे परीक्षिती, सुख म्हणजे सुखदेव, ज्यांना सुखदेव असंही बोलतात, ते वेदव्यासजींचे चिरंजीव. तर सुख मुखाने परीक्षितीने काय केलं? ऐकता सप्तरात्रे मुक्ती. सप्तरात्र, रात्रंदिवस सुखदेवाने भागवत कथा सांगितलेली आहे परीक्षितीला, आणि त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली. जेथ आत्मा राम रमती निरंतर. अशा त्या श्रीकृष्ण कथेच्या ठिकाणी, हरिकथेच्या ठिकाणी हे जे भक्त आहेत ते रममाण असतात. आता आत्माराम रमती निरंतर, जे ऋषी लोक आहेत, जे स्वतःच्याच ठिकाणी रममाण आहेत, ते पण श्रीकृष्ण महाराजांच्या कथेमध्ये रममाण होतात निरंतर. आता या सुखदेवांना
काय गरज होती परीक्षितीला अहोरात्र कथा सांगण्यासाठी? द्वापार युग होत ते. द्वापार युग आताच्या काळाच्या मानाने सात्विक, बरोबर ना? आता तर आपण अशा एका काळामध्ये आहोत. फक्त आता द्वापार युगामधून कलियुगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. आपण जात आहोत, म्हणजे सुरुवातीचे 10,000 वर्ष असे गणल्या जातात, ते ट्रान्सफॉर्मेशनचे वर्ष असतात असं बोलल्या जाते. 10,000 वर्ष. कलियुग लागून किती वर्ष झाले? 5,000 वर्ष होऊन गेले. 5,000 वर्ष अजून ट्रान्सफॉर्मेशनचाच काळ आहे. पूर्ण भयानक असं कलियुग यायचं अजून बाकीच आहे. 10,000 वर्ष ज्यावेळेस कलियुगाला पूर्ण होतील, भयावह परिस्थिती राहील या पृथ्वीवर. ते आपण शब्दामध्ये सांगू शकणार नाही. कोण माणूस कसा वागेल, माणुसकी कशासोबत खातात हे माहिती नसेल लोकांना. मी तर म्हणतो कदाचित माणुसकी हा शब्दही लोक विसरून जातील. एवढं भयंकर कलियुग येणार आहे पुढे. तर ही कथा सुखदेवांनी सांगितली परीक्षितीला. ते कशामुळे? कारण परीक्षिती राजा जो होता तो वनामध्ये गेला शिकार करण्यासाठी एकदा. तर वनामध्ये गेला शिकार करण्यासाठी आणि खूप पळाला. शिकारी मागे खूप धावला, कोणती शिकार मिळाली नाही. खूप कष्ट झाले, भूकही लागली, तहानही लागली. म्हणे जेवणाचं तर जाऊ द्या, कमीत कमी पाणी तर कुठेतरी मिळालं पाहिजे. कौशिकी नावाची नदी, त्याच्या तीरावर शमीक ऋषींचा आश्रम होता. आणि शोधत शोधत ते आश्रम मध्ये पोहोचले. मग त्यांना वाटलं चला आश्रम आपल्याला दिसलेला आहे, आश्रम मध्ये जाऊ, पाणी वगैरे पिऊ, जरा ऋषी जनांची थोडी संगती होईल, चांगलं होईल थोडं. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं इकडे तिकडे आश्रम मध्ये कुणीच नव्हतं. समोर समोर पाहिलं तर, आणि इकडे तिकडे पाणी पिण्यासाठी पाहिलं, पाणीही मिळालं नाही. थोडंसं फिरलं तर एका ठिकाणी शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांची समाधी लागलेली होती. आणि तिथं गेले ते परीक्षिती राजा आणि त्यांना बोलले की मला पाणी पाहिजे. शमीक ऋषी तर समाधीमध्ये होते, त्यांना ते काही समजलं नाही. कोण आलं आश्रम मध्ये, कोण काय शोधत आहे, कोण राजा आहे किंवा रंक आहे, हे त्यांना काही घेणे देणं नाही. ते समाधीमध्ये होते. आणि मग राजाला दोनदा तीनदा बोलल्यानंतर पण राजा म्हणतो की मी एवढा राजा 2-3 वेळा यांना बोलल्यानंतरही हे बोलायला तयार नाही. हा ऋषी मुद्दामून करतोय म्हणे माझा अपमान करण्यासाठी. राजाला राग आला. राजा रागाच्या भरामध्ये इकडे तिकडे बघायला लागला. बाहेर गेला आश्रमाच्या. तिथे त्याला एक साप दिसला मेलेला, झाडाखाली पडलेला होता साप. मग त्या परीक्षिती राजाने तो साप त्या धनुष्याच्या एका टोकाने उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता साप मेलेला होता म्हणजे साहजिकच आहे त्याला मुंग्याही लागलेल्या होत्या. तर त्या मुंग्यांसह तो मेलेला साप शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये परीक्षितीने टाकला. साप टाकला, राजा निघून गेला. त्या आश्रमातील काही त्यांचा जो शिष्य परिवार होता त्यांना दुरून असं ते जंगलामध्ये गेले होते लाकडं आणण्यासाठी. स्वयंपाकाला लाकडं लागतात, सरपण लागते, तर त्यासाठी ते आणण्यासाठी गेलेले होते. आश्रममध्ये कोणीच नव्हते, सर्वजण बाहेर गेलेले होते. आणि 1-2 शिष्यांनी दुरून पाहिलं की राजा आपल्या आश्रमाच्या बाहेर निघून गेलेला आहे, एवढंच पाहिलं. आणि मग त्या दोघांनी जाऊन या शमीक ऋषीच्या मुलाला सांगितलं. शृंगी ऋषी नाव होतं त्यांचं. त्यांना सांगितलं की अहो म्हणे आपल्या आश्रममध्ये राजे येऊन गेले, बाहेर जाताना मी पाहिलं. मग तो शृंगी ऋषी म्हणतो अरे राजे आलेत म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं तिकडे गेलं पाहिजे, त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे, सर्व व्यवस्थित केलं पाहिजे. मग ते लगेच धावत धावत आले. परंतु तोपर्यंत ते हे निघून गेले परीक्षिती राजा वगैरे. आणि आल्यानंतर पाहतात तर काय, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप पडलेला, पूर्ण मुंग्या लागलेल्या. ते मुंग्या आता वडिलांनाही चावत आहेत शृंग ऋषीच्या. हे पाहून शृंग ऋषीला फार राग आला.
म्हणे माझ्या वडिलांच्या अंगावर हे साप टाकण्याचं कृत्य कोणी केलं? एवढा अपमान माझ्या वडिलांचा. लगेच कमंडलूमध्ये पाणी होतं, ते पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि म्हणे हे ज्याने कोणी केलं असेल माझ्या वडिलांना, तो 7 दिवसामध्ये सापानेच चावून मरेल. तक्षक नावाचा साप येऊन चावेल त्याला आणि तो मरून जाईल. श्राप दिला. आणि थोड्या वेळाने वडिलांची समाधी भंगली त्यांच्या. शमीक ऋषी डोळे उघडतात आणि पाहतात की शिष्य परिवार थोडा वेगळा वर्तन करत आहे. म्हणजे साहजिक आहे, एवढं प्रकरण आश्रमामध्ये घडलं, एवढा आमच्या गुरूंचा अपमान झाला म्हणून सर्व क्रोधित होते. आणि पाहिल्यानंतर ते म्हणतात, अरे काय झालं, तुम्ही असे का वागतात? म्हणे असं असं प्रकरण घडलं, असं असं कोणीतरी केलं तुमच्यासोबत आणि मी त्यांना श्राप दिला. मग त्यावेळेस शमीक ऋषी म्हणतात, अरे भल्या माणसा, तो राजा होता, प्रजेचा पालक होता, प्रजेचं पालन करणारा होता आणि एवढ्या छोट्याशा अपराधाला एवढी मोठी शिक्षा त्याला, असे शमीक ऋषी म्हणतात. किती सत्वगुण आहे त्यांच्या ठिकाणी. ते असे नाही म्हटले बरं झालं माझा अपमान केला. नाही तर आजकालच्या एखादा नगरसेवक असेल, नगरसेवकाच्या हाताखालचा दूरचा कार्यकर्ता जरी असेल तर त्याच्या मनामध्ये फार गर्व, मी आमक्या आमक्याचा माणूस आहे. किती गर्व आहे आजकाल. पण एवढा मोठा ऋषी, ज्यांचा मुलगा एवढा तपस्वी होता की एका श्रापामुळे परीक्षिती राजा पण घाबरला. म्हणजे परीक्षित राजाला मृत्यू शेवटी तसाच आला. ज्याप्रमाणे शृंग ऋषींनी श्राप दिला की सर्पदंशाने तू मरशील, परीक्षित राजा शेवटी मेला पण तसाच. एवढा तपस्वी मुलगा, तर त्यांचे वडील किती तपस्वी असतील, किती सामर्थ्य असेल, तरी पण किती लीनता नम्रता आहे. आणि म्हणून आता आजकालचे लोक म्हणतात की जुन्या काळामध्ये तुम्ही असं सांगायचे तसं सांगायचे, एवढं सामर्थ्य होतं आमच्या संतांमध्ये, आमच्या महंतांमध्ये, आमच्या ऋषीमध्ये, आजकाल का नाही? जे अन्य संप्रदायाचे पण ऋषी मुनी आहेत, आपल्या मानवा पंथामध्ये तर चमत्कार नावाचा विषयच नाही. बरोबर की नाही? कारण स्वामींनी काय सांगितलं, पोरा जीवासी विज्ञान देऊ नये. बरोबर की नाही? काही द्यावं जीवाला, विज्ञान देऊ नये. विज्ञानाने हा जीव धर्मापासून जाईल. लोकांना चमत्कार दाखवत बसेल, लोक मान्यता करतील, मग हा मान्यतेच्याच मागे लागेल, देवधर्म सोडून देईल. म्हणून स्वामींनी सांगितलं, पोरा जीवासी काही एक देऊ नये, परी पोरा जीवासी विज्ञान देऊ नये. म्हणून आपल्या याच्यामध्ये तर काही विषय नाही. पण अन्य संप्रदायामध्ये पण लोक काय म्हणतात की जुन्या काळामध्ये एवढे तपस्वी होते, एवढे विद्वान पंडित होते, एवढं तप त्यांच्या ठिकाणी होतं, श्राप दिला तर असं व्हायचं, श्राप दिला तर तसं व्हायचं. अगस्ती नावाचे ऋषी होऊन गेले. अगस्ती ऋषीने समुद्र प्याला होता एका ओंजळीमध्ये. कोणता तरी एक असुर समुद्रामध्ये जाऊन लपला, जो ऋषीमुनींना त्रास द्यायचा. तर त्या ऋषीने, अगस्त ऋषीने काय केलं, तो समुद्रच पिऊन घेतला आणि तो असुरही पोटात गेला त्याच्या. एवढे तपस्वी लोक. मग आताच्या काळामध्ये का नाहीत असं बोलतात. यामागचं कारण असं आहे, जेवढं मोठं सामर्थ्य एखाद्या व्यक्तीपाशी असेल तेवढी संयमी वृत्ती असायला पाहिजे. ते सामर्थ्य पेलण्यासाठी तेवढं फाउंडेशन स्वतःच पक्क पाहिजे अध्यात्माचं. नाही तर कोणालाही पेलवल्या जाईल का? हे पाकिस्तान सारख्या देशाला ॲटॉमिक पॉवर पेलवल्या जाईल का? सर्व जगाला धोका आहे. म्हणतात हा कधी कोणाला एखादा अनुभव विकून टाकेल आणि कधी आतंकवादी हल्ला करतील कोण्या देशावर. अमेरिका पण घाबरते. याचे अनुभव जर कोणाच्या हाती लागले आतंकवाद्याचे तर सगळ्या पृथ्वीचं वाटोळ आहे. अस्थिरता आहे की नाही जास्त त्याच्यामुळं. कारण त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य नाही सांभाळायचं. तर सामर्थ्य त्यांच्यापाशीच येते जे त्याला पेलू शकतात. आता भारताजवळ न्यूक्लिअर पॉवर आहे, परंतु काही कोणी घाबरत नाही की बाबा यांच्याकडून काही मिसयूज होईल अशी तर भीती नाही. बरोबर की नाही? कारण भारत तसा तेवढा सबल आहे, पॉवरफुल आहे. तर तसं हे जे तपस्वी लोक असतात त्यांच्या ठिकाणी बघा कशी नम्र वृत्ती असते. शमीक ऋषी म्हटले नाही की तू 7 दिवसाचा श्राप दिला, मी तर म्हणतो आताच मरून जाईल. लगेच श्राप दिला, परीक्षित राजाकडे मरून गेला. असं केलं का शमीक ऋषींनी? नाही.
संयमी वृत्ती दाखवलेली आहे. आपल्याकडे तर काही सामर्थ्य नाही, आपण घरामध्ये किती संयमी वृत्ती दाखवतो, किती संयमी दाखवतो आपण वृत्ती, काही नाही. एका शब्दाला 10 शब्द बोलतो आपण, बोलतो की नाही. मग असं आता सांगा, आपल्यासारख्याच्या ठिकाणी जर सामर्थ्य आलं, आपण काय काय धिंगाणे घालणार नागपूरमध्ये सांगा. आलंच सामर्थ्य तर काही खरं नाही. मग कोणी जर काही बोललं, चल दिला श्राप, यानं काहीतरी बोललं दिला श्राप, तो तिकडे मेला, हा इकडे मेला, बरोबर की नाही. याने मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी त्रास दिला, माझी प्रॉपर्टीचं असं केलं तसं केलं, त्याची प्रॉपर्टी भस्म होऊन जाऊ, झाली भस्म. संयमी वृत्ती नाही आजकाल. त्याच्यामुळे सामर्थ्य असं या काळामध्ये कोणाजवळही येत नाही. कारण स्वामी म्हणतात, कलियुगी सुविद्या न स्फुरती, कुविद्या स्फुरतात. इथे काही विद्या आली तरी ती विद्या अशा उपयोगात नाही हा व्यक्ती की कोणाचं तरी वाईट करता येईल, आपल्या चांगल्यासाठी नाही उपयोगात आणणार, कोणाचं तरी वाईट झालं पाहिजे. तर अशी जीवाची परिस्थिती आहे. तर शमीक ऋषी म्हणतात शृंगाला की अरे बाळा, तू हे वाईट केलं. भागवतामध्ये असं आलेलं आहे की शमीक ऋषी म्हणतात शृंगी ऋषीला की अरे, राजा म्हणजे हा विष्णूचा अवतार असतो. विष्णूला जसं पालक बोलतात, बरोबर की नाही, विष्णूला जगताचा पालक असं अन्य संप्रदायामध्ये बोलतात. तर भागवतामध्ये पण असाच उल्लेख आलेला आहे की शमीक ऋषी म्हणतात अरे, राजा म्हणजे विष्णूचा अवतार आणि ते सर्वांचं प्रजेचं पालन करणारे आहेत, आणि त्यांना तू असा श्राप दिला क्षुल्लक कारणावरून. मग तो म्हणतो की बाबा खरंच माझ्याकडून चूक झाली. मग शमीक ऋषींनी आपल्या शिष्याला पाठवलं परीक्षिती राजाकडे आणि सांगितलं परीक्षिती राजाला की तुम्ही जे कृत्य केलं, वास्तविक पाहता परीक्षित राजा फार सुखी होता तिथे राजमहालात गेल्यानंतर. असं नाही, परीक्षिती राजालाही वाटलं राजमहालात गेल्यानंतर की अरे, एवढ्या कारणासाठी मला कोणी विचारलं नाही, म्हणून मी त्या ऋषीचा एवढा मोठा अपमान केला, हे चुकीचं केलं, हे परीक्षितीच्याही मनामध्ये घोळत होतं. तेवढ्यामध्ये हा शमीक ऋषींचा शिष्य तिथे पोहोचतो आणि म्हणतो ऋषींनी तुमच्यासाठी निरोप पाठवलाय. काय निरोप पाठवलाय? तुम्ही 7 दिवसाच्या आत मरणार आहात. शृंग ऋषींनी तुम्हाला श्राप दिलेला आहे. त्या शृंगी ऋषींनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने मृत्यू पावणार. आणि दुसरा एक संदेश असा दिलाय शमीक ऋषींनी की आता हे जे 7 दिवस आहेत पूर्णपणे आध्यात्मिक विधी अनुष्ठानामध्ये तुम्ही व्यतीत करावे. परीक्षितीला राग नाही आला सहस्रार्जुनासारखा की या ब्राह्मणाने मला गाय दिली नाही, सर्व ते आश्रमच मी नष्ट करून टाकेल. सहस्रार्जुनाने काय केलं? तेच काम केलं. तसा राग नाही आला इथे. हा काय म्हणतो परीक्षिती राजा? परीक्षिती राजा म्हणतो मी जे कृत्य केलं त्याच्यासाठी मला यथायोग्य दंड मिळालेला आहे, मी आनंदी आहे, माझ्याकडून अपराध झालेला आहे. अशा कथा जर पाश्चिमात्य देशातील लोकांना सांगितल्या तर ते विश्वासच करत नाही. हे भागवत कथा तर जाऊ द्या, परंतु शिवाजी महाराजांविषयी ज्यांनी त्या इंग्रजांनी त्या काळामध्ये ऐकलं, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी सोडून दिलं व्यवस्थितपणे साडी चोळी करून, असं ज्यावेळेस ही बातमी सर्व भारतभर पसरली त्याचप्रमाणे विदेशामध्ये पण गेली होती. त्यावेळेस विदेशातील लोक म्हणे हे सर्व कथा लिहिलेल्या आहेत म्हणे कवी लोकांनी, वास्तविकता अशी होऊच शकत नाही. म्हणजे पाश्चिमात्य लोक अशा असतात की त्यांना जर काही अशा चांगल्या सदाचारी गोष्टी सांगितल्या सतशीलतेच्या तर ते मान्यच करत नाहीत. म्हणे हे फक्त मेथॉलॉजी आहे, ह्या फक्त कविकल्पना आहेत, असं ते लोक बोलतात. एवढे मोठे मोठे सदाचारी व्यक्ती आपल्या भारतात होऊन गेले, त्यामध्येच परीक्षिती राजा पण आहेत. त्यांनी असं नाही म्हटलं मी एवढा मोठा राजा आहे, मी मरण्याच्या अगोदर त्या शृंगी ऋषीला मारून टाकेल, नंतरच मी मरेल, प्रतिशोध घेईल मी, असं म्हटलं का? नाही म्हटलं.
आनंदाने ते आज्ञा मान्य केली शमीक ऋषीची, आणि परीक्षिती राजाने राजमहल सोडला, गंगेच्या तीरावर गेले आणि आपलं आध्यात्मिक विद्यानुष्ठान चालू केलं. तिथे सुखदेव आले. मग सुखदेवांनी मग त्यांना तिथे सप्त अहोरात्र भागवत कथा तिथे सांगितली, आणि तल्लीनतेने ध्यान देऊन मग्न होऊन परीक्षिती राजाने तिथे 7 अहोरात्र कथा ऐकलेली आहे. सुखदेवासारखा श्रीकृष्ण कथा सांगणारा व्यक्ती भेटला, त्या व्यक्तीचं दैव काय म्हणावं. त्याच्यासारखा दैववान कोणी नाही. परीक्षितीने रात्रंदिवस एक केलं, 7 दिवस पूर्ण श्रीकृष्ण कथा ऐकली, आणि नंतर मग त्यांना मुक्ती मिळाली, मोक्ष झाला. कारण श्रीकृष्ण भगवंताचीच आज्ञा आहे. काय म्हणतात श्रीकृष्ण भगवंत, तुम्ही मरताना ज्याचं स्मरण करणार तेच तुम्हाला आठवणार, आणि तेच तुम्ही प्राप्त करून घेणार. तर इथे रात्रंदिवस श्रीकृष्ण कथा श्रीकृष्ण कथा श्रीकृष्ण कथा चालू होती. मग परीक्षितीला मरताना काय आठवणार सांगा, श्रीकृष्ण महाराजच आठवणार, आणि त्यांना शेवटी श्रीकृष्ण भगवंताची प्राप्ती झालेली आहे. तसं आपला ध्यास पाहिजे, आपलं ध्यान, आपलं चिंतन, आपलं मनन त्या प्रकारचं पाहिजे. नाहीतर आजकाल आपण बघतो भागवत सप्ते लोक घेतात, दिवसाचं काय 2 घंटे प्रवचन चालते भागवतावर, आणि 7 दिवसानंतर काल्याचं कीर्तन झालं की समाप्ती. म्हणजे 7 दिवसामध्ये 14 तास भागवत कथा ऐकल्याने खरंच कोणाची मुक्ती होणार आहे का? नाही. त्यामध्ये 2 तास कोणी पूर्ण ऐकते का? नाही. कोणी अर्धा तास उशिरा येते, कोणी 15 मिनिट उशिरा येते, कोणी 1 घंटा उशिरा येते, कोणी कथा संपता पोहोचते 10 मिनिटं ऐकते आणि घरी निघून जाते. आणि भागवत कथेमध्ये कथाकार तर सांगतात जे आलेलं आहे की परीक्षिती राजाला मुक्ती झाली तशी तुम्हाला मुक्ती मिळणार, तुम्ही दैवाचे भाग्याचे. आणि लोकांनाही ते सत्य वाटते, परंतु सत्य हे आहे 7 अहोरात्र जसं परीक्षितीने कथा ऐकली आणि मरताना पण श्रीकृष्ण कथाच आठवण केली, त्याप्रमाणे आपण जीवन जगलो, मरताना जर ईश्वर आठवला तर आपली मुक्ती आहे, एरवी मुक्ती नाही. महादाईसांनी पण काय केलं, शेवटच्या श्वासापर्यंत ईश्वराचं स्मरण केलं, आणि शेवटच्या श्वासाला आचार्यांनी विचारलं की देव आठवतो का? महादाईसा म्हणतात हो आठवतो. म्हणे बेलोपुरी मी जे लीळा बघितली वज्री घडविताना, ते लीळा जशाच तशी मला आठवत आहे. असं निरंतर स्मरण पाहिजे. मग आपण किती स्मरण करतो देवाचं? मरताना आपल्याला देव आठवेल का? तर याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या दिनचर्येमध्ये बदल आणला पाहिजे. आपण आपल्या घरच्या कामाचं वेळेचं कसं नियोजन लावू शकतो, कसं 2 तास देवासाठी काढू शकतो. जे वयस्कर माणसं आहेत, जे रिटायर झालेत, ते तर निरंतर करू शकतात जर करतो म्हटलं तर. पण काही लोकांवर जबाबदारी असतात, त्यांनी वेळेचं नियोजन लावलं पाहिजे आणि कामाचं व्यवस्थित नियोजन लावून देवासाठी पण वेळ काढला पाहिजे. दिवसाचे 24 तास असतात, 6-7 तास झोपेमध्ये गेले, उरलेले जे तास उरलेले आहेत त्यामध्ये आपण व्यवस्थित टाइम टेबल तयार करून आपले काम व्यवस्थित झाले पाहिजे. त्याबरोबरच देवधर्मही व्यवस्थित झाला पाहिजे. ते पण निर्हेतुक सांगतोय मी बरं का, सहेतुक नाही. सहेतुक देवधर्म केल्यानंतर काहीच मिळणार नाही आपल्याला, सर्व इथं सोडून जावं लागणार आहे. जे जे हेतू धरून जे जे केलं आपण ते सर्व इथे सोडून जावं लागणार आहे. तर अशा प्रकारे जर परीक्षितीसारखं आपण चिंतन मंथन केलं तर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला श्रीकृष्ण भगवंत आठवतील आणि आपणही या संसार बंधनातून, या अविद्या बंधनातून मुक्त होऊ आणि आपणही ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. हे आपल्याला इथे या माध्यमातून कळालेलं आहे. ते सांडोणी कर्माभिमान होणी दत्त चित्त अवधान करा का श्री कृष्ण महिमा श्रवण भक्ती भावे. ते सांडोणी कर्माभिमान, जे कर्माभिमानी लोक आहेत, आता सध्याच्या काळामध्ये
काही अशा व्यक्ती समोर आलेल्या आहेत की ते लोक म्हणतात देव काय देणार आहे हो, आपण केलं तर देव देईल, देव वगैरे काही नसतो, असे म्हणणारे लोक आहेत. आणि अशांच्या संगतीने येणारी पिढी आपली खराब होत आहे. कारण हे लोक काय म्हणतात, आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो, आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचं करणार. पण इथे कवी म्हणतात ते सांडोनी कर्माभिमान. हा कर्माभिमान व्यर्थ आहे. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुर्माते संगोस्त्री कर्मणी. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे फक्त कर्म कर, फळ तुला कोणतं भेटेल याची अपेक्षा करू नको. फळ तुझ्या अखत्यारीमध्ये नाही, तुझ्या अखत्यारीत फळ येत नाही की मी हे काम केलं म्हणजे मला हे फळ मिळेल, असं नाही. तू कर्म करत राहा, फळ द्यायचं ते ईश्वर देईल, काय द्यायचं ते तुझ्या कर्माला बघून. तुझ्या प्रारब्धामध्ये जे आहे तेच भेटणार आहे तुला. आणि या व्यतिरिक्त जर भगवंताची तळमळ जर केली निर्हेतुकपणे, तर मग आपल्या नशिबामध्ये जे नाही ते पण भगवंत आपल्याला देत असतात, ज्याला अनार्जित दान म्हणतात. म्हणजे अर्जित केलं नव्हतं त्या जीवाने, अर्जकत्व तसं नव्हतं, तरी पण ते दान त्याला दिलं, त्याला अनार्जित दान म्हणतात. मग आता त्या जीवाने काहीच जोडलेलं नसते का, थोडं बहुत काहीतरी जोडलेलं असते, काहीतरी धागा दोरा असतो, त्याला धरून देव जास्तीच देतात, म्हणून त्याला अनार्जित म्हणतात. म्हणजे जेवढं देवाने दिलं त्या मापाने आपल्याकडे पुण्य नव्हतं, आपलं तेवढं अर्जकत्व नव्हतं, तरी पण देवाने ते दिलं, म्हणून ते अनार्जित दान असं बोलतात. जसं आता एखाद्या जीवाची कणव आहे, अधिकार पूर्ण नाही, थोडीशी कणव आहे, आणि त्या कणवेला पाहून देवाने त्याला ते तेवढं मोठं दान दिलं जे काही द्यायचं होतं ते. आता एक कणव कशी तयार होते बरं? मग पूर्ण तर फळ जोडलेलं नाही, कणवेला पाहून देवाने दिलं, आता कणव कशी तयार होते? आता समजा एखादा ऑटो रिक्षावाला आहे, त्याने बस स्टँडवरून भाडं घेतलं, 3 साधू आहेत, त्यांच्याकडे मात्रा आहे, 4-5 पिशव्या आहेत. ऑटोवाल्याने भाडं ठरवलं काय 100, 150, 200 असेल ते, आणि मंदिरापर्यंत आणून द्यायचं ठरलं त्या साधूंना गेटपर्यंत. तो ऑटोवाला त्या सर्व साधूंना घेऊन आला. साधू सर्व थोडे वयस्कर म्हातारे होते, त्यांच्याकडून पिशव्या उचलल्या जात नव्हत्या, तर त्या पिशव्या त्याने बस स्टँडवरून पण गाडीत टाकून दिल्या, आणि इथं आल्यानंतर इथं उतरलं निघून गेला असं नाही केलं त्यानं. पैसे घेतलं, भाडं संपलं, आता तुम्ही इथं उतरा, मंदिरापाशी आणून सोडलं, मी निघालो, असं नाही केलं. त्याला क्यू आली साधूंची, किंवा म्हातारे माणसं आहेत, कसे नेतील वर. मग त्याने त्या पिशव्या गाडीच्या खाली काढल्या, त्यांची कुठं खोली आहे तिथं वर नेऊन ठेवल्या, आणि नंतर निघून गेला. हे जे अतिरिक्त क्रिया केली, देव कोणाचंच उधारी ठेवत नाही. देव म्हणतात माझ्या भक्ताची मदत केली तर तेवढीच कणव तिथं त्याची निष्पन्न होते, आणि भविष्यामध्ये मग त्या छोट्याशा कणवेला पाहून परमेश्वर त्याला मोठं काहीतरी देतात. हे एक उदाहरण झालं, असे भरपूर काही उदाहरणं घडू शकतात. ते सांडोनी कर्माभिमान. तर जे लोक म्हणतात कर्मच सर्व आहे, कर्मची तारक, तर नुसतं कर्माला धरून चालत नाही, त्यासाठी दैवही लागते, परमेश्वराची इच्छाही लागते. तर कवी म्हणतात की ते कर्माभिमान आपण सोडले पाहिजे. तर आता कर्माभिमान सोडून काय करायचंय मग आपल्याला? होऊनी दत्त चित्त अवधान. दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे देणे. काय द्यायचं आहे? तर आपलं चित्त जे आहे ते चित्त आपल्याला द्यायचं आहे. अवधाने म्हणजे अवधान देऊन, लक्ष देऊन, ध्यान देऊन काय करायचं आहे? करा का श्रीकृष्ण महिमा श्रवण भक्ती भावे. ध्यान देऊन, लक्ष देऊन,
आपल्याला श्रीकृष्ण महाराजांच्या महिमेचं श्रवण करायचं आहे. नुसतंच कानाने ऐकायचं नाही. एका कानाने ऐकलं आणि एका कानाने सोडून दिलं. जसं म्हणतात नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, उरत काहीच नाही त्या नळीमध्ये. तसं आपलं होऊ द्यायचं नाही. आपल्याला ते भक्ती भावनेपूर्वक ते श्रीकृष्ण महाराजांची कथा, श्रीकृष्ण महाराजांच्या महिमेचं श्रवण आपल्याला इथे करायचं आहे. श्रीकृष्ण गुणनामी कराल आदरू, तरी तुम्हा तुटेल संसारू. जैसा दिन करे अंधकारू, नासोनी जाए. श्रीकृष्ण गुणनामी कराल आदरू. श्रीकृष्ण भगवंताचं जे नाम आहे, श्रीकृष्ण भगवंतांचे जे गुण आहेत, त्या गुणाचं आणि त्या नामाचा आपण जर आदर केला तर तुटेल संसार, हा संसार तुटून जाईल. जे काही संसार पाश आपल्याला लागलेले आहेत ते सर्व तुटून जातील. जैसा दिन करे अंधकारू, नासोनी जाय. ज्याप्रमाणे सूर्य उदय झाल्यानंतर, सूर्योदय झाल्यानंतर अंधकार राहतो का? नाही. म्हणून कवी म्हणतात जैसा दिनकरे अंधकारू नासोनी जाय. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांच्या महिमेचं श्रवण आपण करत राहिलो, त्यांचं नामस्मरण करत राहिलो, तर हे संसार रूपी जे बंधनं आपल्याला लागलेली आहेत ते सर्व तुटून जातील. अविद्या बंधन जे आहे, जे 5 पिसे आहेत वगैरे, ते सर्व तुटून जातील. जैसे तरंग सागरा, तैसे अनंत अवतार ईश्वरा. परी लीळा उंची जय संसारा, ऐसा एकू श्री कृष्णुची होय. हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये ज्या ओव्या आपण ऐकत आहोत, ह्या ओव्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये प्रमाण म्हणून मानलेल्या आहेत. एवढ्या ग्रंथाची महिमा आहे. आता हा जो आपण इथे श्लोक बोललेला आहे, ही जी ओवी बोललेली आहे, जैसे तरंग सागरा तैसे अनंत अवतार ईश्वरा, ही ओवी ब्रह्मविद्येमध्ये प्रमाण म्हणून घेतलेली आहे की दामोदर पंडितांनी असं बोललेलं आहे. काय बोललेलं आहे? जैसे तरंग सागरा तैसे अनंत अवतार ईश्वरा. ज्याप्रमाणे सागरावर भरपूर साऱ्या तरंग उठतात, लहरी उठतात, लाटा उठतात. आता समुद्रावरच्या लाटा कोणत्या छोट्या आहेत, कोणत्या मोठ्या आहेत, कोणी मोजू शकते का किंवा एवढ्या एवढ्या लाटा आहेत? नाही मोजू शकत. म्हणून आपण त्याला काय म्हणणार? अनंत म्हणणार. भरपूर लाटा मोजू शकत नाही आपण, अंत नाही त्या लाटेंचा. तैसे अनंत अवतार ईश्वरा. त्याप्रमाणे ईश्वराचे अनंत अवतार आहेत. जसं मी सुरुवातीला बोललो तुम्हाला, दामोदर पंडित म्हणतात जे जे ईश्वर अवतार झाले त्यांना मी नमन केलं. म्हणजे मांडवा पंथामध्ये आपण 5च अवतार मानतो, म्हणजे 5च ईश्वराचे अवतार झालेत का? देवाचं कार्य एवढं मोठं, एवढ्या मोठ्या जीवांना बोध द्यायचा आहे, बोधाची पाळी फिरवायची आहे. ज्या जीवांची योग्यता आहे त्यांना संन्यास द्यायचा आहे, चांगले योग आणून. आणि जे योग्य झालेले आहेत, जे प्राप्तीशी योग्य झालेले आहेत, त्यांना प्राप्ती करून द्यायची आहे. एवढा मोठा व्यापार आहे. आणि मग 5च अवतार होतील का बरं? नाही होणार. जास्त अवतार ईश्वराचे झालेले आहेत. आपल्याला 5 अवतार सांगितलेले आहेत, म्हणून आपण ते अनुष्ठान करतो 5 अवतारांचे. आणि पुन्हा इथे दामोदर पंडित तेच उक्त करतात, तेच बोलतात की ज्याप्रमाणे सागराला अनंत तरंग आहेत, त्याचप्रमाणे अनंत अवतार ईश्वराचे आहेत. कोण्या अवताराचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, कोण्या अवताराचं वेगळं आहे.
आता आपण जे 5 अवतार बघतो आपले पंचकृष्ण, यामध्येच बघा प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी उभं आयुष्य घातलं, जे पापी लोक आहेत, जे आसुरी वृत्तीचे लोक आहेत, त्यांना दंड देण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी खूप युद्ध खेळले, खूप युद्ध केले श्रीकृष्ण भगवंतांनी. आणि योग्य वेळी ब्रह्मविद्येचा उपदेश पण केला. आणि दत्तात्रेय महाराजांनी केला की नाही कोणाला उपदेश? दत्तात्रेय महाराजांनी पण उपदेश केलेला आहे यदुराजाला. यदुराजासी ज्ञान दिघले देवनिया प्रेम कळा, आपण म्हणतो की नाही सकाळच्या आरतीमध्ये. यदुराजाला काय दिलं? दान दिलेलं आहे. थोडक्यात पण गुह्य ज्ञान दिलं. उद्धव गीता नावाचा ग्रंथ आहे. उद्धव गीतेमध्ये भागवतामध्ये जे 11 स्कंद आहे, त्या 11 स्कंदाला धरून उद्धव गीता नावाचा ग्रंथ तयार केलेला आहे भास्कर भट्ट बोरीकरांनी, म्हणजेच कवीश्वर बासांनी. आणि त्या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांचे 24 गुरु आणि 25वाही गुरु, असे एकंदरीत 25 गुरु कवीश्वर बासांनी वाखाणलेले आहेत त्यामध्ये. तर त्यामध्ये काय लक्षात येते आपल्याला की ज्यावेळेस योग्य व्यक्ती भेटला, जिज्ञासू भेटला, त्यावेळेस श्री दत्तात्रेय महाराजांनी पण ब्रह्मविद्येचं निरूपण केलं त्या योग्य व्यक्तीला. आणि तो योग्य व्यक्ती होता यदुराजा. आणि भगवान श्री दत्तात्रेय महाराजांचं अवतार कार्य काय आहे? कोणतं क्षेत्र आहे? परिभ्रमण करणे. भगवे वस्त्र धारण केलेले आहेत दत्तात्रेय महाराजांनी, बरोबर की नाही? जे आता सध्याला तर भगवा वस्त्र किंवा भगवा रंग मानवा पंथाशी तर काही संलग्नित नाही, परंतु जे उगमस्थान आहे मानवा पंथाचं, जे श्री दत्तात्रेय महाराज, त्यांचे वस्त्रच भगवे आहेत. आपण निद्रेच्या आरतीमध्ये पण म्हणतो भगवे नेसुनिया कटिचीर दंडक मंडलुनीर, बरोबर की नाही? भगवे वस्त्र आहेत दत्तात्रेय महाराजांचे. कारण भगवा जो रंग आहे तो त्याचं प्रतीक आहे, संन्यासाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग. कशामुळे? कारण भगव्या रंगाला त्यागाचं प्रतीक बोलतात. भगवा रंग हा ऊर्जेचं प्रतीक आहे, अक्षय ऊर्जा. सूर्योदय होतो तो कोण्या रंगाचा असतो? भगव्या रंगाचा असतो. आणि सूर्य हा एक ऊर्जेचा स्रोत आहे, बरोबर की नाही? आणि ते काय क्षय होणारी ऊर्जा आहे का? अक्षय ऊर्जा आहे सूर्याची. तर असे श्री दत्तात्रेय महाराज भगवे वस्त्रधारी. आणि दुसरी गोष्ट, आपण जे श्रीमद भगवत गीता ऐकतो, वाचतो, ती श्रीमद भगवत गीता पण भगव्या ध्वजाखालीच निरूपल्या गेलेली आहे. अर्जुनाच्या रथावरील ध्वज जो होता तो कोणता होता? भगवा ध्वज होता. परंतु आपल्या पंथामध्ये काय माहित लोकांना काय होते, काहीतरी तोडमोड करत राहतात. मी एका आश्रमामध्ये गेलो, तिथं माझं प्रवचन होतं, श्री चक्रपाणी जयंतीचा कार्यक्रम होता. तिथे गेल्यानंतर पाहिलं मी मंदिरामध्ये, मंदिर छान होतं आणि देवपूजेच्या वरच्या भागाला जसं रिकामी जागा आहे वर, इथे एक छान अशी पेंटिंग काढलेली होती. श्रीकृष्ण भगवंत कुरुक्षेत्रावर आहेत आणि अर्जुन देव खाली बसलेले आहेत आणि श्रीकृष्ण भगवंत अर्जुन देवांना गीता उपदेश करत आहेत. रथ आहे तिथे बाजूला उभा, पण त्या रथावर ध्वज कोणता लावलेला? पांढरा ध्वज करून टाकला आपल्या लोकांनी. यथास्थिती आपण भंगवली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? जी यथास्थिती आहे ती कधीही भंगू नये माणसाला. मग ते श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक असतील. आज 5000 वर्षापासून आपण गीतेचे 18 अध्याय बघतो, 700 श्लोक पाहतो, कधीही त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. परंतु आताच्या अलीकडच्या काळामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्याही श्लोकांमध्ये आपण लोक बदल करायला लागलेलो आहोत.
उद्या हे बघा कसं असते बघा, पहिलं तर आपल्या लोकांना श्रीमद भगवद्गीता वाचण्यासाठी वेळ नाही, आणि त्यामध्ये मग श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आपण आदला बदल करून जर समाजामध्ये प्रचलित करत असेल तर उद्या लोक काय म्हणतील, येणारी अजून 10-20 वर्षांनी बघा म्हणतील हा श्लोक खरा आहे आणि जे ओरिजिनल श्लोक आहे का तोच खोटा आहे म्हणतील. अशी परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या हाताने आपण ब्रह्मविद्येमध्ये तोडमोड करत आहोत, आणि मला तरी वाटते हे असं पाप आपल्याकडून होऊ नये. त्याच्यामध्ये बऱ्याच मग कोणी पारायण आवृत्त्या छापतात तर त्याच्यामध्ये पण बदल करतात. पारायण आवृत्तीमध्ये बदल करू नये. अर्थ करताना पदच्छेद अन्वय करणे, संधी विग्रह करणे हा भाग नंतरचा आला, परंतु पारायणामध्ये पण संधी विग्रह करून पारायण करतात लोक काही. म्हणजे आपण तर काही स्वतः करत नाही चांगलं, देवाने जे चांगलं सांगून गेलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये आपण काड्या करायला लागलेलो आहोत. हे येणाऱ्या पिढीसाठी घातक गोष्टी आहेत. कारण जसं 5000 वर्षापासून ती गीता आलेली आहे तशी गीता आपण पुढच्या पिढीला देणं हे आपलं काम आहे, परंतु आपण त्याच्यामध्ये कमी पडतोय. दुःखाची गोष्ट आहे. तर जसं मागणं आलं तसं पुढे गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही पाहिजे. तर इथे कवी म्हणतात की अनंत अवतार झाले ईश्वराचे, परी लीळा मुंची जे संसारा, ऐसा एकू श्रीकृष्णची होय. परंतु लीळा करून जीवाचं मुंचन करणारे एक श्रीकृष्ण महाराजच आहेत. जसं ते यमलार्जुनाचे वृक्ष होते. यशोदा मातेने मोठ्या उखळाला बांधलं श्रीकृष्ण भगवंताला, आणि यशोदा माता कामाला निघून गेली. इकडे श्रीकृष्ण भगवंतांनी काय केलं, ते उखळ आणलं ओढत, आणि त्या बरोबर 2 वृक्षाच्या मध्ये ते उखळ अडकलं. 2 वृक्षाच्या मध्ये जे अडकलं ते पुढे यायलाच तयार नाही. उखळ आडवं झालं, ते 2 झाडं उभे आणि मध्ये उखळ अडकलं. लावायला लागले जोर. सुरुवातीला हळूहळू जोर लावला, कारण कसं असते, परमेश्वराने मनुष्यवेश धारण केला तर त्याचप्रमाणे परमेश्वर चालत असत. आणि नंतर जोर लावला आणि एकदम मग जास्त जोर लावला की दोन्ही झाडं खाली पडले, आणि त्यातून मग 2 दिव्य आत्मा निघाल्या आणि त्यांच्या लोकाला वैकुंठाला त्या निघून गेल्या. जय विजय तिथं होते असं बोलतात. तर इथे कवी काय म्हणतात की श्रीकृष्ण भगवंत हे असे एक आहेत की जे लीळा करतात आणि जीवाचा उद्धार करतात. आता इथे उद्धार शब्द, आता मी जे लीळा सांगितली तुम्हाला ही यमलार्जुनाची, त्या लीळेमध्ये उद्धार केला म्हणजे त्या नरक योनीतून मुक्ती केली एवढंच बरं का. जसा जीवाचा उद्धार परमेश्वर करतात, चिरंतन मुक्ती देतात, तसा उद्धार नाही केला. कारण हे द्वारपाल आहेत विष्णूचे, जय विजय, आणि त्यांना पुन्हा तिथं त्या लोकांमध्ये त्यांनी पाठवून दिलेलं आहे. सांडा सांडा अन्य भजने, काही नाही का वेद पुराणे, मुंची जेना आणि कवणे, एकू श्री कृष्ण सेवा. सांडा सांडा अन्य भजने, जे अन्य भजन आहे त्याचा त्याग करा. काही नाही का वेद पुराणे, वेद पुराण काही ऐकू नका. मुंची जेना आणि कवणे, एकू श्री कृष्ण सेवा. आणे कहणे मुंची जेना, आणे कहणे म्हणजे दुसऱ्या कोणाकडूनच तुमचं मुंचन होणार नाही, तुमची मुक्ती होणार नाही. एकू श्रीकृष्ण सेवा, एक श्रीकृष्ण सेवा आपण केली पाहिजे. आता श्रीकृष्ण सेवा आपल्याला भेटण्यासाठी किंवा श्रीकृष्ण महाराजांच्या सारखे जे ईश्वर अवतार होतील भविष्यामध्ये, त्यांची सेवा घडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? आपले मुलं परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चांगला अभ्यास करतात, पण आपली तर परीक्षा फार मोठी आहे.
आपल्याला तर हे भवसागर पार करायचं आहे आणि ईश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे. मग आपली तयारी कशी पाहिजे? आपली तयारी फार दांडगी पाहिजे. आपल्याला जर पुढे चालून श्रीकृष्ण सेवा घडली पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला त्या कामाची सुरुवात आतापासूनच करायला पाहिजे. मंदिरामध्ये आलो तर मंदिराची सेवा, देवपूजेची सेवा, काही वासनिक साधू मंडळींची सेवा, टप्प्याटप्प्याने आपण असं करत गेलो तर आज तुमच्याकडून जर एखाद्या साधूची सेवा होत असेल तर उद्या एखाद्या नाणियाची सेवा होईल. उद्या तुमच्याकडून नाणियाची सेवा घडली तर उद्या एखाद्या प्रेमियाची सेवा घडेल, ईश्वर अवताराची सेवा घडेल. ज्याप्रमाणे एखादं वृक्ष आपण लावलेला, एखादा रोप लावलेला आहे एखाद्या झाडाचं, टप्प्याटप्प्याने वाढत जाते, मोठं होते, त्याप्रमाणे आपल्याला हे जे पुण्याईचं वृक्ष आहे हे लावून त्याला मोठं करायचं आहे. त्यासाठी त्याला खत पाणी घातलं पाहिजे. मग आता जे पुण्याईचं रोप आहे त्याला आपल्याला मोठ्या वटवृक्षात रूपांतरित करायचं आहे तर त्याला खत पाणी काय पाहिजे? जे परमेश्वराची सेवा आहे, म्हणजे आपल्या मंदिरामध्ये जे काही साधू संत येतील त्यांची सेवा, मंदिराचं प्रांगण, मंदिराचा सभामंडप, मंदिर यांची स्वच्छता करणे, याची सेवा करणे आणि विषयाची सेवा करणे ज्या वेळेत सेवेचा वेळ आहे त्यावेळेत. कारण परमेश्वराने परमेश्वराच्या पाठीमागे आपल्यासाठी हेच सोडून गेलेले आहे, दुसरं काही सोडलेलं नाही. आणि जेव्हा केव्हा कोणी नाणीये भेटतील त्यावेळेस ज्ञानार्जन करणे, यामध्ये वेळ घालायचा. आज तुम्ही अर्धा घंटा देतात, उद्या 4 दिवसांनी 8 दिवसांनी म्हणा अर्ध्या घंट्याचा 1 घंटा कसा करता येईल, 1 घंट्याचे 2 घंटे कसे करता येतील. जास्त वेळ आपण ईश्वराच्या सानिध्यामध्ये, आध्यात्मिक वातावरणामध्ये कसं घालवू शकतो याचा विचार करून आपण त्याप्रमाणे जर वागलो तर आपलं जे पुण्याईचं रोप आहे हळूहळू वाढायला लागेल. आपल्याला जर काही धर्मामध्ये काही संकट आलीत तर साधू संतांना, ज्ञानी लोकांना ते विचारलं पाहिजे की बाबा असं असं करत होतो मी, असं संकट आलं, यासाठी उपाय काय करावा. ते उपाय त्यांच्याकडून घ्यावेत, त्या उपायावर अंमल करावं आणि पुढे जावं. ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आपल्याला नागपूरवरनं जर मुंबईला जायचं असेल तर आपण 2 वेळची शिदोरी सोबत घेतो. तर आपल्याला तर प्रवास मोठा करायचा आहे. या इहलोकातून आपल्याला ईश्वराकडे जायचं आहे. आपल्याला कैवल्य दुर्ग सर करायचा आहे, बरोबर की नाही. मग आपल्याला शिदोरी किती लागेल? इथल्या इथे भौतिक जगतामध्ये प्रवास करण्यासाठी जर आपल्याला 2 वेळची शिदोरी लागते तर आपल्याला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. तर जन्मोजन्मीच्या पुण्यकर्माची शिदोरी आपल्याला लागणार आहे. एका जन्मामध्ये पुण्यकर्म केले आणि ते आपल्याला पुढे ईश्वराकडे नेतील आणि कैवल्यपद देतील असा अर्थ नाही. जन्मोजन्मीचे पुण्य संचित करावे लागणार आहेत, शिदोऱ्या बांधून घ्याव्या लागणार आहेत, तेव्हा कुठे आपल्याला एक परमेश्वर प्राप्त होईल. जसं त्या एका काव्यामध्ये आलेलं आहे की देव जर पाहिजे असेल तर किती स्मरण करावं. त्यासाठी एका कवीने फार सुंदर काव्यामध्ये सांगितलेलं आहे. ते काव्य आहे बाई मी विकत घेतला श्याम. त्या काव्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे, जन्मांतरीच्या श्वासा इतुके मोजी येले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. जन्मामध्ये किती श्वास घेतले आपण? तो कवी म्हणतो जन्मामध्ये जेवढे श्वास घेतले तेवढे मी हरिनाम म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचे नाम घेतलेले आहे. त्याच्या मोबदल्यात मी देवाला विकत घेतलेला आहे. आपण तेवढे नाम घेऊ शकतो का? जन्मांतरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, एवढं जर बोलण्याची हिंमत आपल्यामध्ये झाली
तर आपण आजच कैवल्य प्राप्तीला गेलो. बरोबर की नाही? तर आपल्यात तेवढी धमक असली पाहिजे, तेवढं आध्यात्मिक तप असलं पाहिजे. या जन्मात लगेच आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल असं नाही. श्री नागदेवाचार्य असतील, बाईसाजी असतील किंवा माहीम भट्ट असतील, यांना पण पुनःसंबंधी जन्म घेऊनच पुढची यात्रा त्यांनी आरंभ केलेली आहे. तर आपल्याला किती यात्रा करायची आहे? आपण तर फार मागे आहोत. आचार्य हे सर्व पुढे निघून गेले, आपण तर फार मागे आहोत. मग आता एवढी मोठी यात्रा करायची, तर मग तशी शिदोरी पाहिजे सोबत. सहेतुक भक्ती कमी करा, निर्हेतुक भक्ती वाढवा. तर आपण त्या यात्रेमध्ये कासव गतीने म्हणा का किंवा त्या कासवापेक्षा कमी गती असलेली गोगलगाय, त्या गोगलगायीच्या गतीने म्हणा, आपण ईश्वराकडे मार्गक्रमण करत आहोत असं आपण बोलू शकतो, जर आपण निर्हेतुक भक्ती केली तर. सांडा सांडा अन्य भजने, काही ना एका वेद पुराणे, मुंची जेना अनेक कवणे, एको श्रीकृष्ण सेवा, एक श्रीकृष्ण सेवा करायची आहे. आणि ते श्रीकृष्णाची सेवा वाढत 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 खरंच एके दिवशी आपण ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये नक्की जाऊ, जर आपण तशी आवडी ठेवून सेवादास्य केलं तर, भजन पूजन केलं तर, नामस्मरण केलं तर नक्की एक ना एक दिवस आपण ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये जाऊ. श्रीकृष्ण भगवंत जरी नसतील ते, तरी श्रीकृष्ण भगवंतासारखे एखादे दुसरे अवतार असतील. आपण प्रत्येक जण, असं नाही की आपण कधी ईश्वर अवताराला पाहिलं नाही, आपण प्रत्येक जणाने पूर्वजन्मी ईश्वर अवताराला प्रत्यक्ष पाहिलेला आहे, सन्निधानामध्ये राहिलेलो आहोत आपण. परंतु आपल्यामध्ये जे काही दोष होते, त्या दोषांनी आपल्याला त्या ईश्वर अवताराजवळ राहू दिलं नाही. जसं दायंबा होते, स्वामी म्हणतात आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे, ते पुसा. दायंबा काय म्हणतो? जी जी आपली विद्या ते राया राणी की जोजी, आमते आमुचा विद्या मार्गोची निरुपावा. असे असदोत्तर आपण केलेले आहेत देवासोबत. असदोत्तर म्हणजे काय? उद्धटपणाने बोलणे. आता उद्धटपणा नाही झाला का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, अहो आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे, तुम्ही ती विचारा, तुमच्या जीवाचं काहीतरी भलं होईल. बरोबर की नाही? आणि हा काय म्हणतो? दायंबास काय म्हणतात की आपली ब्रह्मविद्या ते राया राणी की जो, राजाला सांगा एखाद्या की राणीला सांगा, तिकडे जाऊन सांगा ब्रह्मविद्या. आमते आमचा विद्यामार्गाची निरुपावा, आम्हाला आमचा विद्यामार्ग सांगा. विद्यामार्ग म्हणजे देवतेची विद्या. त्या दायंबा याला दादोसाला, हे जे प्रकरण आहे हे दादोसाचं आहे. तर दायंबाचं प्रकरण वेगळं होतं. दायंबाला ते शंखतुळशा लागतील असं देव म्हटले होते, आणि दायंबाने शेवटी तेच केलं. तर हे जे रामदेव होते दादोस, हे दादोसांनी असदोत्तर केले की आपली विद्या ते राया राणी की जो, आमते आमचा विद्यामार्गोची निरुपावा. तर या दादोसांनी असं उत्तर दिलं. शेवटी देवाने काय केलं मग? चल बाबा, ते कमळाची एक पाकळी आणली होती रामदेवाने, म्हणे जी जी यावरी आमचा कोळ पुरुष उद्धरुणी द्यावाजी. म्हणजे यक्षिणीची विद्या त्या दादोसाला झालेली होती. यक्षिणी म्हणजे शेवटीला देवता. 81 कोटी 1.25 देवता आहेत. आता एक नंबर आपण मायेपासून जर मोजत आलो 1 2 3 असे खाली, तर 81 कोटी 1.25 देवता आहे यक्षिणी म्हणजे. आणि त्या यक्षिणीची विद्या या दादोसांना होती. आणि विचार करा, एवढ्या शेवटील देवतेच्या विद्येसाठी दादोसांनी ब्रह्मविद्या नाकारली, जी या 81 कोटी 1.25 विद्येच्याही पलीकडची श्रेष्ठ अशी विद्या होती. असे कपाळ करंटे आपणही आहोत. दादोसाला समजू नका.
जसे दादोसाचे हे जन्म आपल्याला माहिती आहेत, असं दादोसांनी केलेलं आहे. आपल्या पूर्वजन्मामध्ये आपण याही पेक्षा विचित्र वागलो असेल ईश्वराच्या सन्निधानामध्ये, म्हणून आज ही वेळ आलेली आहे आपल्याला. आज एवढ्या पापरूप काळामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. काय भेटले शेवटी दादोसांना? चमत्कार दाखवायचा फक्त, आणि मग खाण्यापिण्यासाठी लोक आमंत्रण द्यायचे. श्वेत पदार्थ त्याला जास्त आवडायचे. मग ते ताक असेल, दही असेल, दूध असेल, जे काही दुग्धजन्य पदार्थ खूप आवडायचे. दही भात असेल, दूध भात, तूप भात हे असं आवडायचं. तर या जिभीचे चोचले पुरवण्यासाठी दादोसांनी ईश्वराला दूर केलेला आहे. म्हणून इंद्रियांवर संयम ठेवणे हे आद्य कर्तव्य आहे आपलं. नाहीतर हे इंद्रिय, या इंद्रियाच्या पाठीमागे मन धावते, त्याच्या पाठीमागे आपण असतो, आणि हे आपल्याला एका खोल गडदऱ्यात नेऊन टाकेल की तिथून आपल्याला वर येणं शक्य होणार नाही. दादोस त्याचप्रमाणे दादोसांनी जसं कृती केली तशी कृती काळगोट्याने पण केली होती, मार्कंडाने पण केली होती. तर असे भक्त जे आहेत ते ईश्वराच्या सन्निधानामध्ये असून ईश्वराच्या असन्निधानामध्ये आहेत. आणि आपण असन्निधानामध्ये जरी असलो आता, पण आपण जर देवाने सांगितलेल्या नियमाचं पालन करू, देवाने सांगितलेल्या वचनाचं पालन करू, तर आपण असन्निधानी असून पण आपण सन्निधानी आहोत. म्हणून आपण तळमळ केली पाहिजे की आपल्याला कसं देवाच्या वचनाचं पालन करता येईल. देवाने फार सूक्ष्म आचार सांगितलेला आहे. सूक्ष्म सोडून द्या, ढोबळ अर्थाच्या मानाने तरी काहीतरी आपण वागलो पाहिजे देवाच्या वचनाप्रमाणे. तर अशी श्रीकृष्ण सेवाच फक्त आपल्याला मुंचविती आहे, म्हणजे मुक्त करणारी आहे. जयाचे नामे उच्चारिता नारदू ब्रह्मा आनंदू पावता. तो धणी ऐकोणी देश धडी होत महापातके. जयाची नामे उच्चारिता, ज्या श्रीकृष्ण भगवंताचं नाम उच्चारल्यानंतर नारदू ब्रह्मा आनंदू पावता, नारद आणि ब्रह्म यांना आनंद मिळतो. तो ध्वनी ऐकोनी देश धडी होत महापातके. श्रीकृष्ण भगवंताच्या नामाचा ध्वनी जरी ऐकला तरी महापातके देशोधडीला लागतात, नष्ट होतात. एवढी महिमा आहे श्रीकृष्ण भगवंताची. पण ती महिमा जी आहे ती महिमा कोणासाठी आहे? ज्यांच्या मनामध्ये तसा आदर भाव आहे आणि ज्यांच्या मनामध्ये पापच पाप आहे. ते जे लोक आहेत ते लोक या श्रीकृष्ण नामाला घाबरणार, कारण ते पाप जे आहे ते पाप या श्रीकृष्ण नामाकडे येऊ देत नाही. जसे असुर लोक असतात, असुर लोक काय देवाचं नाव घेत बसणार का? नाही, कारण ते पापी लोक आहेत. त्यांना देवाच्या नामाचा ध्वनीही सहन होत नाही, घाबरून पळून जातात. आणि जे सज्जन लोक आहेत, सज्जन जरी असले तरी त्यांच्याकडे पूर्वजन्मीचे पापाचे डोंगर असतातच. त्यांची कृती आता सज्जनतेची आहे, पण पाप तर आहेच ना मागच्या जन्मीचं. तर ते जे महापातके आहेत ते पूर्वजन्मीचे महापातके, किंवा चालू घडामोडीमध्ये काही किडा मुंगीची हिंसा झाली, त्याचं दुःख केलं, प्रसव मोडत राहिला, तर ते महापातके पाप सगळे देशोधडीला लागतात, नष्ट होतात. म्हणून
वेळोवेळी आपण प्रसव मोडले पाहिजे देवापुढं, ज्ञानियांपुढं, की माझ्याकडून काही दोष घडले, किडामुंगीची हिंसा झाली, काही तृण उपटण्यात आलं, गवत उपटलं, अनाहूतपणे काही गाडीखाली हिंसा झाली, तर त्या सर्वांचा माझा प्रसव मोडवा म्हणून अशी विनंती करून प्रसव मोडला पाहिजे. आपली वेळ झालेली आहे. दंडवत हो. दंड. देव.